कराड सांगलीसाठी दिलासादायक बातमी. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला. दरवाजे 10 फुटावर स्थिर. कोयना धरणातून 55,958 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरूच. आज सकाळी 10 वाजेपर्यंत कोयना धरणात 92.57 टीएमसी पाणीसाठा. कराड, सांगली व पाटणसाठी अत्यंत आनंदाची बातमी. गेल्या 12 तासापासून पावसाचा जोर मंदावला असून कोयना पाणलोट क्षेत्र, महाबळेश्वर, पाचगणी या परिसरात सध्या मुसळधार पाऊस कमी झाला असून तुरळक पाऊस सध्या सुरू आहे. यामुळं कोयना धरणाची आवक ही मंदावती आहे. मात्र सध्या कोयना धरणात 92.57 टीएमसी पाणीसाठा असल्यामुळं 55,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात ठेवण्याचा कायम निर्णय आहे. यामुळं सांगली आणि कराडचा धोका टळला आहे. आताची सर्वात मोठी बातमी सकाळी 10:30 वाजताचे हे अपडेट्स आहेत आणि कोयना धरणातून 55,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग अजूनही सुरूच आहे. दरवाजे 10 फुटावर जरी असले तरीही पावसाचा जोर हा ओसरलेला आहे. सांगलीसाठी महत्त्वाची बातमी, कारण काल रात्रीपर्यंत सांगलीमध्ये 32 फुटावर पाणी गेलेलं होतं. अजूनसुद्धा असण्याची शक्यता आहे. मात्र हळूहळू पाणी कमी होतं आहे. ही दृश्य पाहताय तुम्ही, ती आहेत कराडची. कराड येथील कृष्णा नदीची ही दृश्य आहेत प्रीतीसंगम परिसरातील. यामुळं पावसाचा जोर मंदावला असल्यामुळं हळूहळू पाण्याची पातळी ही कमी होताना दिसते. आत्ताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे पावसाचा जोर ओसरला आहे.